प्रेक्षक तुम्हाला माहिती आहे का, मी आता सध्या कमळाच्या शेतीत आहे. 200 पेक्षा जास्त कमळाच्या व्हरायटी या ठिकाणी आहेत या नर्सरीमध्ये. माझ्यासोबत भूषण शेळके सर आहेत की ज्यांनी सगळं स्वतः गार्डन नर्सरी खूप छान मेंटेन केले. हे ज्याला लक्ष्मी कमळ म्हटलं जातं. आपण या लक्ष्मी कमळापासून सुरुवात करू. जवळजवळ 200 जास्तीत जास्त कमळांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मला या लक्ष्मी कमळबद्दल पहिल्यांदा माहिती सांगा. आता हे लक्ष्मी कमळ जे आहे ते आपल्याला प्रचलित आहे लक्ष्मी देवीमुळे. तर याची अशी आहे हकीकत की हे जे फुल आहे याच्यामध्ये मेजरली गुलाबी, नंतर पिवळा, पांढरा असे रंग येतात. तर आता हे जे आहे याचं पदम आहे, ह्याच्यामध्ये त्याच्या बिया तयार होतात. तर जो आपला पद्मश्री अवॉर्ड मिळतो तो ह्या पद्मामुळं त्याला दिलेला आहे. आणि हे जे आहेत हे याचे पोलन आहेत, ठीक आहे. आणि हे बाहेरचे जे आहेत त्याच्या पाकळ्या आहेत. तर या पाकळ्या पण भरपूर उपयोगी आहेत, औषधी आहेत, मेडिसिनल युजफुल आहेत, आयुर्वेदिक आहेत. तर याच्या संख्येमुळे, आता या फुलाच्या साईजमुळे आणि त्याच्या असणाऱ्या पाकळ्यांच्या क्वांटिटीमुळे त्यांच्यामध्ये प्रकार निर्माण झालेले आहेत. जसं आता ही पानाची साईज आहे, तर ही पानाची साईज मोठी आहे, तर ह्याला आपण म्हणतो लार्ज कल्टिव्हर, मोठ्या ह्याच्यातले. जशी जर पानाची साईज थोडी लहान झाली, फुलाची साईज जर लहान झाली, तर तिला आपण म्हणतो स्मॉल कल्टिवेटर. आणि या दोघांच्या मध्ये म्हणजे थोडी मोठी, मध्यम मोठं पान आणि मध्यम फूल, या फुलापेक्षा थोडं लहान फूल, ते साधारण या साईजचं, तर ते जे असेल तुमचं त्या व्हरायटीला आपण म्हणायचं मीडियम ग्रोवर. अशा 3 डिव्हिजनमध्ये आपण जातो. त्या व्यतिरिक्त मायक्रोबाउल लोटस असाही प्रकार आत्ता आहे, म्हणजे एकदमच टायनी लोटसच असतात. तर ती एक व्हरायटी याच्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता फुलंही दाखवतो, व्हरायटीही दाखवतो. आणि तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही विचारू शकता. फोन नंबर दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त याच्या कांद्यापासून याची लागवड होते, म्हणजे याला आपण रायझोम म्हणूयात. तर याच्या मुळ्या असतात, ज्याला पुढे ग्रोवर्स असतात. तर ते तुम्ही व्यवस्थित जर माती तयार केली त्याची, नदीचा पोयटा माती या झाडांना खूप आवडते. तर जी काही कुंडी घ्याल, आता मोठे असेल त्याला मोठी कुंडी लागेल, साहजिक आहे, एकदम नॅचरल आहे. आणि छोटा असेल एकदम तर त्याला 12 इंचीची कुंडी पण चालते. मीडियम ग्रोवरला तुम्ही 14 इंचीची कुंडी घेऊ शकता, 16 इंचीची कुंडी घेऊ शकता. येस, आता सर आपण इतर पण दाखवूया, या ना माझ्यासोबत. चला. प्रेक्षक सरांचा या सगळ्या संदर्भातला खूप एक्सपिरियन्स आहे. आता सर आपल्याला कमळांच्या बिया कशा असतात हे तुम्हाला माहित नसेल. कमळच्या बिया कशा असतात पहा. कॅमेरामॅन थोडंसं पुढे या, तुम्ही पूर्ण फुटेज घ्या. कमळाच्या बिया कशा असतात आणि त्या कशा, त्याबद्दल सर थोडक्यात माहिती सांगतील. आता हे आहे पदम. याच्या आतमध्ये ही जी आहे ही स्पेस बघा, त्याच्यातली सीड पडली आहे वाळल्यामुळे. तर ही जी आहे ही मॅच्युअर्ड सीड. हे आता हे याच्यात जे दिसतात छोटे छोटे, हे अनमॅच्युअर्ड सीड आहेत. तर आता हे पदम फॉर्मेशन होणारी सीड आहे, म्हणजे हे स्टराईल प्लांट नाही आहे, ठीक आहे. आणि ही फुलाची जात आहे ही मीडियम ग्रोवर टू लार्ज कल्टिव्हर. तर हे तुम्ही वेळप्रसंगी असंही उमलू शकता या व्हरायटीला. आणि ही सुद्धा अतिशय सुंदर व्हरायटी आहे. पहिल्या दिवशी गुलाबी आणि पांढरी असते, दुसऱ्या दिवशी हीच व्हरायटी जी आहे ती तुमची थोडी पांढरी गुलाबी, आणि तिसऱ्या दिवशी एकदम पांढऱ्या रंगामध्ये जाईल. ओके, तर मला सांगा, ते पांढरं जे कमळ दिसतंय तिकडे, ते कोणत्या ब्रीडचं आहे, काय ती चांगली व्हरायटी आहे. ती सुद्धा पॉन्ड टाईप मध्ये तुम्ही वापरू शकता. हिला भरपूर फुलं येतात त्याच्यामध्ये. ग्रीन ऍपल असं त्याचं नाव आहे. ओके, त्याच्यात सुद्धा सीड फॉर्मेशन चांगलं होतं. ओके. आता आपण खाली जरी इथं बघितलं तर ही 12 इंची मध्ये आली आहे. ही मीडियम ग्रोवर म्हणून व्हरायटी आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला फुल दाखवतो ओपन करून. तर आता हे 14 इंचीच्या डायमीटर मध्ये सुद्धा छान येते. तर ही बघा, आता फुलाची साईज थोडी लहान आहे. क्या बात आहे. हाताने उमलता येते. हो, आपण उमलू शकतो याला, पण थोडं मॅच्युरिट झालेलं पाहिजे प्लांट. तर हे बघा, आता याच्यात पण मीडियम साईजचे पेटल्स आहेत. पेटल काउंट चांगला आहे, त्यामुळे फुल जास्त दिवस टिकू शकतं. वाव. आणि हे सीड फॉर्मेशन होतं याच्यामध्ये. आता बघा, 6 बिया आहेत त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या. आता ह्या किती मॅच्युअर्ड होतील ते आपल्याला कालांतरानेच कळेल. पण सर, आपण जनरली फोटोमध्ये जे पाहतो ना, ती खूप मोठी कमळाची फुलं दिसतात आणि वास्तवात मात्र ते कमळ तितकं मोठी नसतात. तर हे काय प्रकार आहे नेमका? काय असतं, ते हौदातली जी व्हरायटी आहेत तर त्याच्यात मोठी साईज आहे, फुलामध्ये मोठी साईज आहे, कारण ते नेचर मध्ये ग्रो झालेली आहे. आणि नेचर मध्ये ज्यावेळेस एखादी गोष्ट ग्रो होते तिला ते मुबलक मिळणाऱ्या गोष्टी आहेत, सूर्यप्रकाश, पाणी आणि काही गोष्टी आणखीन. तर आणखीन एक तुम्हाला प्रकार दाखवतात, आपल्या इथल्या इथे आहे. तर हा स्टराईल फ्लावरचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये आता काय होतंय, पॉलिनेशन करू शकतो हा, कारण ह्याला इथे स्टेमेन्स आहेत, पण ह्याच्यात सीड नाही होणार आहे. हे स्टराईल आहे. इथं बी बनवायला ह्याला कोशच नाहीये बघा. पदम दिसतोय पण हा स्टराईल आहे, ह्याच्यात बी नाही होणार. हे फॉल्स फ्लावर म्हणू शकता तुम्ही याला. आता ही थोडंसं मीडियम ग्रोवर मध्येच जाते ही पण व्हरायटी, ठीक आहे.
आपण आता पुढच्या ठीक आहे, variety पुढे घेऊयात. आता ही जी आपल्या समोरची जी ब्रीड दिसते सर, हा हे काय मखानाच आहे का? नाही नाही नाही, मग ही हे विक्टोरिया म्हणून व्हरायटी येते. बर, तर ही वॉटर लिली मध्ये जाईल. ओके. तर आता हिची ब्युटी कशी आहे, हिचं पान जे आहे तुम्ही फॉरेन कल्चर मध्ये बघितलं असतील याला, हो, ह्याच्या पानावरती बाळ वगैरे बसू शकतं, छोटे पक्षी इतकं हेवी असतात हे? हेवी आहेत. ओके. म्हणजे इनफॅक्ट आमच्या इथं कबूतर मस्त मजा करतात याच्यावरती. हो. आणि हे जी कमळ, पुढची जी कमळाची झाड आहेत ही कोणती आहे? हे 1000 पाकळीचं कमळ आहे. म्हणजे Literally- याला 1000 पाकळ्या असतात कमळाला? हो हो हो, 1000 पाकळ्या येतात त्याच्यामध्ये. ओके. आपण सर इकडे थोडस बघूया. ही पण चांगली व्हरायटी आहे, रेड कलर मध्ये आहे ही व्हरायटी. ओके आणि हिच्यात एक 200 पाकळीपर्यंत पाकळ्या आहेत. ओके. कॅमेरामॅन हे पुढचं दाखवा सगळं जरा. आपण इथे ह्या साधारण pond मध्ये 200 आहेत दाखवू. ना सर आपल्याकडे? हो 200 प्लस व्हरायटी आहेत. ओके. आता ही बघा, ही हा. पण बाउल लोटस मध्ये व्हरायटी जाते. अफेक्शन 16 म्हणून व्हरायटी जाते. याचं ब्रीडचं नाव पुन्हा एकदा सर? अफेक्शन 16. ते कमी जागेमध्ये येणारी व्हरायटी आहे. आता ही परिस्थितीप्रमाणे स्वतःला ऍडजस्टमेंट करते. याचं फुल एवढं लहान नसतं, एवढं मोठ्या कंटेनरमध्ये, पण जसं की आता नवीन लावलेलं आहे, फर्स्ट फ्लावर आहे, तर थोडं छोटं येतं. ओके याच्या डबल साईज होतं. ओके. आता सर आपण काही पलीकडे पिवळ्या रंगाचे पण आम्ही मागाशी कमळ पाहिले. हां पिवळ्या रंगाचं म्हणजे रंगावरून तर झालंच, हां. पण एकूण जरा सांगा त्याबद्दल आम्हाला. ऍक्च्युली कसं होतं, लोटस आहे हां पिवळ्या कलर मध्ये पण आहे, ओके पण मेजरली काय होतं, वॉटर लिली मध्ये पिवळा कलर खूप डॉमिनंट आहे. ओके. त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये हे बघा पर्पल इकडे. कलर जास्त आहे. हां तर आता ह्या वॉटर लिली आहेत. आता हे कमळ आहेत बघा तुम्ही, पानावर पाणी पण नाही थांबणार याच्या. खरंच आहे, पाणी थांबत नाही बरं का प्रेक्षको. त्याच्या कमळाच्या पानावरती पाणी थांबत नाही. हे बघा कॅमेरा पुन्हा एकदा पुढे दाखवा. पाणी थांबत नाही, अगदी अजिबात ओलसरपणा येत नाही, पाणी थेट खाली जाते. तुम्ही याला वॅक्सिकोट म्हणू शकता. हा. आता मला या पिवळ्या कमळाबद्दल माहिती सांग. आणि हे खूप झुपकेदार आहे. हा, तर ते मल्टीपेटल मध्ये ही वॉटर लिली मध्ये जाईल. ठीक आहे. तर ही वॉटर लिलीची व्याख्या अशी आहे बघा, याची पानं ग्रीन आहेत, कट आहेत एक बाजूला, ह्याच्यावर पाणी बघा धरलं जातं, ऍब्झॉर्ब होतं. एक साईडला कट आहे. ठीक आहे. तर हे अखंड पान नाहीये, वेरज लोटस मध्ये अखंड पान असतं. ओके ही वॉटर लिली झाली तुमची. ठीक आहे. ओके. हिला वास खूप छान असतं, ह्याच्यात फ्लॉवरिंग कॅपॅसिटी जबरदस्त आहे. हिला आपण ट्रॉपिकल व्हरायटी म्हणतो. तर ओके ट्रॉपिकल व्हरायटी मध्ये रेग्युलर फ्लॉवरिंग मिळण्याची कॅपॅसिटी आहे. ओके. त्याच्यात एक हार्डी वॉटर लिली येते, तिला फुलं कमी असतात, एक 4 महिने फुलं मिळतात तिच्यामध्ये आपल्याला. जी जी. ठीक आहे. आता आपल्याकडे निळ्या रंगाचं एक कमळ आहे, हा. त्याच्याबद्दलही सांगा. म्हणजे काय आहे, कमळाच्या इतर माहितीपेक्षा लोकांना त्याचे कलर खूप आकर्षित करतात ना सर? हो हो. आपल्याकडे 99% हा, पण- लोकांची माहिती अशी आहे हा. की गुलाबी मध्ये किंवा निळ्यामध्ये कमळ आहे, पण नाहीये, तसं नाहीये. ती वॉटर लिली आहे. हा. आता हा ही पिंक कलर खूप छान आहे, तर ही वॉटर लिली मध्ये जाणार. तुम्ही बघा इथे कट आहेत, लिव्स कट आहेत, वॉटर लिली. ठीक आहे. आणि हे बघा इथे आणखीन एक 30 व्हरायटी आहे. आता याच्यामध्ये व्हेरिएशन खूप मिळतं आणि हे इझिली अवेलेबल होतो फुल. ओके. वेरॅज लोटसचा सीझन कसा असतो, एक 6 ते 8 महिने असतो फक्त. हम्म. यांचं तसं नाहीये. अजून एक पर्पल कलर आपण पलीकडे आपण बघू. पलीकडे पर्पल पाहू. हा. कॅमेरामॅन फोकस करा पूर्णपणे फुलावर. ही छान व्हरायटी आहे. आता पेटल काउंट खूप छान आहे, लेटेस्ट हायब्रिड्स मध्ये आहेत. तर याच्यात अजून मॉडिफिकेशन खूप आहे. कमळ यायला, फुल यायला साधारण किती दिवस लागतात सर? याच्यामध्ये फुल यायला आता आपण कशा प्रकारे लावतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे जर आपण उदाहरणार्थ बी पासून रोप तयार केलेलं असेल तर हा. ती 8 महिने ते 1.5 वर्ष कालावधी घेऊ शकते. आणि आणि तिचा जीनचा कोट काय आहे त्याच्यावर पण डिपेंडेड आहे. जे काय त्याला आपण बेसिक जीन आहे त्याच्यावर कमळच किती आहे का सर? अवलंबून राहील. नाही, ही जी वनस्पती आहे ही फ्लोटिंगची वनस्पती आहे. म्हणजे याला तुम्ही एक कॉमन टर्म आहे डकवीड, ओके ओके त्यातून सुद्धा याला नाव पण आहे, याला सॅल्वेनिया म्हणतात. ओके. ही पाण्यावरती तरंगणारी वनस्पती आहे. फक्त शो साठी? शो साठी. आणि काय होतं, जिथे खूप शेवाळ होतं अशा. तिथेही कव्हर करून शेवाळ होण्याचं थोडं ठीक. अडवते ही. हे पांढरं कमळ आहे. नाही, याला तुम्ही वॉटर लिली म्हणायचे. याला ही फ्रेग्रन्स खूप छान आहे. बापरे प्रेक्षको, एक मिनिट तुम्हाला मी थांबवतो. तुमचा विश्वास नाही बसणार, खरंच खूप सुंदर आहे हे. आता मी अनुभवतोय, तुम्ही फक्त पहा. तुम्हाला वेळ मिळाला तर हे कधीतरी एन्जॉय करा. आता ह्याच्यात पहिल्या दिवसाचं फुल असेल तर फ्रेग्रन्स जास्त आहे. आता तोडल्यानंतर पण थोडासा फरक पडला सर. हो हो. याचं ब्रीड काय आहे सर? नाव काय याचं? याचं नाव आहे ड्युबिन. हे बघा, या कमळाचा अतिशय सुंदर वास आहे, परफ्यूम सारखा येतो हो, लिटरली. एकदम एकदम. खूप सुंदर. बर, मला ही निम्फिया मध्ये जाईल. ओके आणि निलंबो म्हटलं की लोटस. ओके. तर असा यांच्यात डिव्हिजन आहे.
हा हा हा. निम्फिया आणि निलंबू. अजून वेगळी कोणती ब्रीड दाखवता येईल आपल्याला? चला ना बघूया. पुढे कॅमेरामन हे दाखवा, हे सगळे कमळाची शेती दाखवा, हे पूर्ण दाखवा. चला पुढे. नाही पण हे जे आताचं फुल आहे ना सर कमळचं, हा. त्याचा काय जबरदस्त सुगंध आहे. हो 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 बघा, हे पण तेच आहे का? हो, हे तेच आहे. ते पहिल्या दिवसाचं फुल आहे. आता ह्याच्यात तुम्हाला नेक्टर दिसेल. तुम्ही इकडे दाखवा. कॅमेरामन इकडे करा. हे बघा, आता ह्याच्यातलं नेक्टर जे आहे ते थोडं सुकलेलं आहे, हा. पण हे पहिल्या दिवसाचं फुल आहे. हे पोलन्स ओपन असतं. हे पॉलिनेशन झालं की दुसऱ्या दिवसाकडे जातं वा. आणि तिसऱ्या दिवसाकडे थोडं खाली झुकलेलं असतं फुल. चौथ्या दिवशी फुल पूर्णपणे बंद होतं. बंद. पण सर आता एक सामान्यपणे प्रश्न, की कमळाचा वापर, कमळाच्या फुलाचा वापर जास्त कुठे केला जातो? आता हा जास्त करून आपल्याला आपल्या देवी देवतांच्या हातात बघितलेली व्हरायटीज आहेत हा या. हा हा. त्यामुळे जास्त करून धार्मिक दृष्ट्या वापर होतो याचा. ओके. त्याच्यानंतर याची पावडर्स आहेत, फुलांच्या पाकळ्यांची पावडर्स आहेत, त्याचा याचे काय कंद फायदा होतो? आहेत. हे कॉस्मेटिक्स मध्ये, आयुर्वेदिक मध्ये भरपूर वापर आहे यांचा. त्याच्यामुळं तुमच्या लाईफच्या हेल्थ केअर साठी सगळ्यात चांगल्या व्हरायटी ज्या आहेत ते लोटसच्या आहेत. लोटसच्या आहेत. हो, त्याच्या मुळा हे प्रोटीनयुक्त खाद्य आहे. त्याच्यात असणाऱ्या त्याच्या ज्या ब्या आहेत ते जर तुम्ही कवळ्या स्टेजच्या काढल्या तर सगळ्यात जास्त प्रोटीन त्याच्यात मध्ये आहे. त्याच्यामुळं जी नवीन बेबी येणार आहे तर मम्मी जी असते ती 9व्या महिन्यापर्यंत साधारण एक 6व्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत रेग्युलरली जर सीड खाल्लं तर तिच्या बेबीला खूप चांगलं आहे ते सीड. म्हणजे त्यातलं रंग निखारून येईल, त्याची बुद्धिकोश वाढेल आणि त्याची चंचलता, त्याचा एक प्रकारचा जो निसर्गाशी नातं आहे ते खूप चांगलं होईल. तर हे जे बरोबर आहे, अगदी बरोबर तुम्ही माहिती देता ते. तर हे सर पानं जे आहेत याचं काही वेगळेपण आहे? हा, आता ही जी व्हरायटी आहे वॉटर लिलीमध्ये एक हार्डी प्रकार जो येतो त्याच्यातला हा प्रकार आहे. म्हणजे ही व्हरायटी जी आहे 4 महिने भरपूर फुलं देते आणि बाकी वेळ एवढी फुलं देत नाही. हिला लागणारी जागा जास्त हवी आहे, ऊन भरपूर हवं आहे आणि बेसिकली पाण्याची लेवल पण चांगली हवी आहे. हिच्यात आता मल्टी कलर्ड आहे, जॅकॅपॉंग म्हणून ही व्हरायटीचं नाव आहे. आता जसं नाव आहे तसं तुम्हाला लक्षात येईल, थायलंडमध्ये याच्यावरती भरपूर संशोधन आहे आणि त्याच्यामुळं तिकडच्या व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहेत आणि आपल्याकडे पण आता हायब्रिडायझर्स आहेत, तेही नवीन प्रजाती तयार करतायत. त्यातलीच आपण मगाशी व्हिक्टोरिया बघितली, हो. ती नेव्हरलँड मुंबई अशी व्हरायटी आहे. त्यामुळे आमचे मित्र आहेत, त्यांनी ती डेव्हलप केली आहे आणि त्यांनी मग ती व्हरायटी त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली? हो, त्यांनी जे बेसिक व्हरायटी होती व्हिक्टोरिया, हा तिला व्हिक्टोरिया ॲमेझॉनिकाला पुढे त्यांनी तयार केलं, हा हा हा. क्रॉस पॉलिनेशन केलं. म्हणजे प्रेक्षक होय, तुम्ही पाहता, कॅमेरामॅन एकदा पूर्ण ह्या कमळाच्या नर्सरीचा पेज दाखवा. बहुतेक मला वाटतंय सर ही कोणती वेगळी ब्रीड आहे का? ही वॉटर लिलीमध्ये जाईल. याचा सुगंध येतो? हो हो, फ्रेग्रन्स त्याला येणार आहे. आता थोडं कट करू त्याला? हा, कॅमेरामॅन थोडंसं हे बघा, काय ब्रीडचं नाव होणार सर? हिला आता आपण मॉटेल लीफ म्हणूयात, कारण हिच्या पाकळ्या याचा सुद्धा जवळजवळ सुगंध याच्या जवळ जातोय. हो हो. प्रेक्षक, कमळाचा सुगंध येतो हे बहुतांश लोकांनी माहिती नसेल किंवा ऐकले नसेल, पण कमळाच्या फुलाचा खूप छान सुगंध आहे. धार्मिक गोष्टीसाठी कमळ बहुतांश वेळेस वापरलं जातं. आत्ता आपण ज्या शेळके सरांच्या नर्सरीमध्ये आहे तिथं 200 पेक्षा जास्त व्हरायटी विकल्या जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, त्या स्वतः इथं लागण केलेल्या, त्याचं पालनपोषण केलेले सगळे तुम्ही माहिती पाहताय. सर या ना इकडे पुन्हा. अजून या कमळाबद्दल वेगळी काय माहिती सांगू शकता? वेगळी म्हणजे जी जे लावतात ते, ज्यांना घरी छोटंसं कमळाचं झाड लावायचं, किंवा धार्मिक महत्त्व काय आहे याचं? आता धार्मिक दृष्ट्या बघितलं तर आपल्याला होम मध्ये आहुतीसाठी ही फुलं लागतात. त्यावरती देवीच्या अभिषेकासाठी ही फुलं लागणार आहेत. तुमच्या स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी सुद्धा हवी आहेत तुम्हाला, कारण आपल्याकडं चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की कुठल्या प्रकारची फुलं देवाला वाहिली पाहिजे. अगदी अगदी. हा हा. तर त्या दृष्टीने आपण कमळाचं फुल अर्पण करणं एक चांगलं मानलं जातं, एक शुभ मानलं जातं. आणि शुभ लक्षण असलेलं हे फुल, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या पाकळ्या आहेत. पाकळ्या ज्या आहेत त्या तुमच्या आयुर्वेदिक दृष्ट्या सुद्धा कामाच्या आहेत, परत ब्युटिफिकेशनच्या दृष्टीने आहेत. परत तुम्ही बघितलं तर त्याच्यातलं जे काही वास आहे, सुवास आहे, तो पण खूप चांगला आहे. तो त्यामुळे काय होतं, प्रकृती खूप चांगली तयार होते आणि माणसाच्या ह्याच्यामध्ये हेल्थमध्ये खूप फरक पडतो त्याने. त्याचा जास्तीत जास्त वापर जास्तीत जास्त ठिकाणी लावणं, लागवड करणं, ओके, हे चांगलं आहे. आता मला सांगा सर, जशी इतर पिकं आहेत, फळं आहेत, तशीच याची
केरळमध्ये बहुतेक माझ्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आय एम नॉट शुअर की तीच माहिती म्हणून, पण केली जातात. पण तसं माझा थेट प्रश्न की कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात कमळ लावलं जातं? आता तसं बघितलं तर माझ्या हिशोबानं आपण बघितलं तर MP सारख्या राज्यामध्ये बऱ्यापैकी याचं लागवड होते अजून. ओके. आणि याच्या मुळ्या ज्या आहेत त्या पौष्टिक असल्यामुळं म्हणजे ICUच्या पेशंटसाठी ते एक प्रकारचं वरदान आहे. याच्यातून फायबरची क्वांटिटी खूप छान मिळते आणि माणसाला ते डायजेशनसाठी इझी आहे. त्या ओके. व्यतिरिक्त तुम्ही बघितलं तर आता पंचतारांकिक हॉटेल झाले तरी हे एक 5 स्टार हॉटेलच्या डिशेस आहेत, त्याच्यासाठी सुद्धा हे स्टार्टर म्हणून वापरले जातात. एक तर हेल्थ वाईज पण चांगले आहेत, परत तुम्हाला वेगळं काहीतरी सर्व करतोय आणि थोडं निसर्गाशी जोडतोय, अशा प्रकारे याचं भरपूर व्हॅल्यू आहे. तुम्ही बघा इकडे 12 मध्ये पण फुलं देणारी व्हरायटी आहे. 12 महिन्याला फुल येतं? नाही, 12 महिने नाही येणार. वॉटर लिलीला 12 महिने येतं ट्रॉपिकल व्हरायटी. आता ही जी आहे ही कमी जागा, ही 12 मध्ये सुद्धा फ्लॉवर करते. हे लेटेस्ट हायब्रिड्स मध्ये आहेत. इकडे बघा आपण एक साधारण 14 ते 16 मध्ये पण लावलेले हे आहेत. पण कमळ आहे सर? नाही, ही वॉटर लिली. तर ही वॉटर लिलीची पानं तुम्हाला वेगळी दिसतील बघा. हां. तर हे जे आहे याला मॉटल लीफ म्हणतात. ओके. तर आपण वरती जाऊया तिकडे. हां, बोल. वा, इकडे अजून जास्त आहेत. हां, कॅमेरामॅन हे जरा पूर्ण व्यवस्थित फोकस करून दाखवा. ह्या नवीन लागवडीत का सर सगळ्या? हो, काही नवीन व्हरायटी असेल तर आपण त्याच्याकडे हे केले असतात. तर इकडे हे बा, हे अतिशय डार्क म्हणजे खूप गुलाबी रंग आहे ना याचा? हो, तवेकण म्हणून या व्हरायटीचं नाव आहे. ही छान व्हरायटी आहे. त्याच्यानंतर ही वास बघा येतो, आता- सुगंध येतो याचा? हो, एकदम जबरदस्त. आता घेऊ ही याला? वॉटर लिली, हा काढा ना तुम्ही. वॉटर लिली मध्ये जाणार. आता हे काढताना तुम्ही असं काढत जायला, हे सरळ असं धरलं ओढलं की पटकन इझिली निघून डायरेक्ट ओढायचं ते? डायरेक्ट ओढायचं. ओके. हा, याचा सुगंध वेगळा आहे पण छान आहे. तर हे वॉटर लिली मध्ये जाईल. वॉटर लिली मध्ये तुम्हाला भरपूर वेगळ्या वेगळ्या सुगंधाच्या व्हरायटीज मिळतील. वेरज लोटस जो आहे तो पहिल्या दिवशी ज्यावेळेस तो ब्लूम करतो त्यावेळेस त्याची सुगंध वेगळा असतो आणि तो खूप छान, म्हणजे एक प्रकारची बडीशोपची फुलांचा वास घेतला असेल. हा, आता तसाच ऐकतोय. तर तुम्ही हे बघा, ही डॉर्फ व्हरायटी मध्ये आहे. 12 मध्ये त्याला ऑलरेडी 4. प्रेक्षक हो, आता हे जरा कमळ बघा तुम्ही कसं आहे. म्हणजे इतर हे कोणतं ब्रीड आहे सर? ही आता ही बाउल लोटस म्हणू शकता तुम्ही. म्हणजे एक 12 मध्ये तोडण्याची पद्धत सेम तशीच? नाही, खालून तोडा त्याला. तोडा तुम्ही मगाशी तोडत हा होते हा, तसं. हे बघा. नाही, याचा काय सुगंध येत नाही मला, कमळाला थोडा पहिल्या दिवशी सुगंध जास्त असतो. पण ह्याची रचना पहा. मला तुम्हाला दाखवायचं काय प्रेक्षक, रचना पहा. माझ्या हातामध्ये जवळजवळ हे 3 ब्रीडचे जवळजवळ 3 ब्रीडचे कमळ आहेत. त्याच्यातल्या 2-3चा वास येतो, एकाचा वास येत नाही. ते हे प्रेक्षक हो, म्हणजे आज कमी असेल सर म्हणाले, पण रचना पाहायची. तर हे जे आहेत ह्याला आपण लोटस म्हणायचे, कमळ याला म्हणायचंय. हे जे आहेत हे कमलिनी आहेत, याला वॉटर लिली म्हणायचंय. ओके. तर वॉटर लिलीला फ्रेग्रन्स भरपूर आहे, लोटसला फ्रेग्रन्स कमी आहे, पण त्याचा ब्लूमिंग पॅटर्न खूप छान आहे. तो एक आल्हाददायी पॅटर्न आहे असं म्हणू शकतो. हा. पण सर ह्या डेव्हलप केलेल्या ब्रीड नाहीत ना, ही मूळ ओरिजिनलच आहेत? थोडे डेव्हलप्डच आहेत या व्हरायटी. ओके. हा. याचा आता हे जे बहुतांश ठिकाणी जे तुम्ही असं लाल कमळ पाहता ना, याचा वास बडीशूप सारखा येतो बरं का प्रेक्षक. आता पाठीमागे पण कमळ दाखवा. हे सेम तसंच आहेत ना? हा, ह्या वॉटर लिली आहेत. ह्याची पानं जास्त हिरवी वगैरे असं काय सर? ऍक्च्युली काय, आता हे मॅच्युअर्ड प्लांट झालेलं आहे. ओके. तर याच्यापासून कमीत कमी एक 10 रोपं होणार आहेत आपली. ओके. कल्टिवेशन साठी आपण त्याला सेपरेट करू शकतो. ही वॉटर लिलीच आहे, पण याच्यामध्ये बघा आता ब्लूमिंग पॅटर्न वेगळं आहे. पाकळ्या खूप आहेत, कलर संगती पण वेगळी आहे. हे पहा, बाहेरून पर्पल दिसेल तुम्हाला, आतमध्ये येलो आणि साईडला थोडा रे फ्लावर जास्त आहे. तर ही छान व्हरायटी आहे. हे पण तसंच आहे का? हो, आता हे फुल संपलेलं आहे बघा. आपण 3ऱ्या दिवसाच्या फुलाचं गोष्ट करत होतो ना, ते खाली गेलं. म्हणजे आता ही बी तयार करण्याची स्टेज आहे याची. हे असं खाली गेलं की हे सीड फॉर्मेशन कडे जातं. ओके. नवीन जर फॉर्मेशन करायचं तर ह्याला पॉलिनेशन करून याच्या सीड्स व्हायला पाहिजे. कमळाची बहुतांश वेळेस बी लावूनच लागवड केली जाते की कसं सर? नाही, याच्या कमळासाठी आता बघा, हे कमळ आहे बघा, तुम्ही बघा इथे. तर हे जे आहे याच्यात हे सीड तयार झालेले आहेत आता. तर हे सेल्फ पॉलिनेटेड आहेत. तर याच्यात मला वेगळं काही नाही मिळणार आहे, कारण त्याचं जीन जे आहे त्याच्याशी सेल्फ पॉलिनेटेड झालं आहे. क्वचितच पॉसिबिलिटी आहे की एक 50 सीडमध्ये एखादी सीड वेगळी येईल, तर ती नवीन व्हरायटी तयार होणार. तर याचं जी मुळी असते खालची, त्यापासून खूप लवकर कल्टिवेशन होतं आणि झाडं लवकर लागली जातात. आपण पहिल्यांदा दाखवलं एक व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये जी रूट स्टॉक आहे
तो खूप लवकर लागतो आणि त्याला फुलं एक साधारण 6 महिन्यात सुरू होतात. जर सीडपासून करायचं झालं तुम्हाला ते जवळपास 8 महिने ते 6 महिने असा वेळ लागतो याला. हे थोडंसं अवघड काम आहे पण होऊ शकतं, याच्यात पण एवढं काही हे नाही आहे. ठीक आहे, आपण आता पुढे बघूयात. हां, आता याच्यामध्ये बघा इथे आपल्याला व्हाईटमध्ये आणि येलोमध्ये थोडं व्हेरिएशन आहे की येलो व्हरायटी आहे लोटसमध्ये, थोडं कमी आहेत व्हरायटीज येलोमध्ये. हिची पॅटर्न छान आहे, पाकळ्यांची संख्या पण चांगली आहे, एक ब्लूमिंग पॅटर्न म्हणता येईल याला. ठीक आहे, त्यात आता हा बघा, हा जो आपण ग्रीन ॲपल सुरुवातीला बघितला होता त्यालाच मॉडिफाय झालेला हा. ते ग्रीनिश फुल आहे, व्हाईटिश ग्रीन कलर असा याच्यात कव्हर होतोय. ठीक आहे, आता याच्यात तुम्ही पुढे बघितलात तर ही व्हरायटी वेगळी आहे. तर आता याच्यामध्ये कमी जागेमध्ये भरपूर फुलं येणार आहेत. ऑलरेडी 4-6 फुलं येऊन गेली आहेत. तर या पॅटर्नमध्ये पेटल काउंट चांगला आहे पण फुलाची साईज थोडी लहान आहे. आणि सेम व्हरायटीमध्ये आपण तिथे बघा, तुम्ही थोड्या जे शेजारून दाखवू शकत असाल तर बघा, काळजी घ्या. हां, आता ह्याच्यात बघा एवढी फुलं आलेली आहेत आणि याच्यावर काहीच मेहनत आपण घेत नाही आहे. सुरुवातीला जो लेअर आपण तयार केला तेवढाच आहे, त्याच्यानंतर नाही. त्याच्यानंतर आपण शक्यतो एवढं काही देत नाही आहे त्याला. हाही पॅटर्न छान आहे, हा स्टराईल फ्लॉवर आहे बघा, त्याच्यात सीड फॉर्मेशन नाही होणार. ओके, मला आज खूप पहिल्यांदा बघता आलं एवढं सगळं प्रेक्षक हो. लक्षात घ्या, कारण का माहितीये का, तेच आमचा पण मुद्दा हाच असतो की केवळ माहिती देण्याला अर्थ नाही, माहिती बरोबर ज्ञान दिलं पाहिजे. एक्सपर्ट लोकांची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि सरांचं बॉटनीमध्ये बीएससी ना सर, बीएससी बॉटनी फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज, जे पुण्यातलं प्रतिष्ठित आहे. त्या कॉलेजमधून सरांचं शिक्षण झालेलं आणि त्याच्यानंतर हा त्यांनी सगळा व्यवसाय डेव्हलप केला. पण बहुतांश जे बघता ना ते सगळ्या कमळाच्या वेगवेगळ्या ब्रीडची झाडं पाहताय तुम्ही प्रेक्षक. इतरही त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. सरांनी खूप छान माहिती दिली. अजून काय असं वाटतं की सर याच्यामधून माहिती राहिली आहे देण्याची? आता तर बऱ्यापैकी आपण माहिती दिली आहे. याच्या पुढच्या कल्टिवेशनची माहिती देऊ शकतो, पण त्याच्यासाठी बेसिक पर्यंत तुम्हाला यावं लागेल. बेसिक पर्यंत यावं लागेल. ही माहिती पुरेशी आहे? ही पुरेशी आहे. त्या व्यतिरिक्त काय असेल तर तुम्ही चॅनलला हे करा, तिथे तुमचे प्रश्न विचारा, माहिती घ्या, माहिती तुम्हाला मिळेल. आणि सरांचा मी नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये, सरांना थेट संपर्क करू शकता तुम्ही, त्यांच्याकडून खरेदी करू शकता. हे फुल कसं उमलतंय आता बघा, हे उमलून गेलेलं फुल आहे, 3रा दिवस आहे आणि हे पहिल्या दिवस उमलणार आहे. उद्या उमलणार होतं, आपण तुमच्यासाठी फक्त आज उमलं होतं. बघा याचा पॅटर्न. तर ही व्हरायटी बघा, आणि व्हरायटीचं नाव पण खूप सुरेख आहे आणि रजिस्टर्ड आहेत. हिचं नाव आहे चांदनी. ओके, क्या बात आहे. आणि कळ्याचं पॅटर्न बघा, ह्याला कोनिकल म्हणू शकतो आपण. क्या बात आहे. ह्याला कट करता येईल आपल्याला? हो, करता येईल. प्रेक्षक हो, हे फुल पहा तुम्ही, याचा सुगंध एक वेगळाच आहे सर. म्हणजे मला आता जाणवते ते सांगतो. आपण ती पांढऱ्या छोट्या छोट्या गोळ्या मिळायच्या माहिती किराणा मालाच्या पूर्वी, किंवा विक्सचा, बरोबर श्रीखंडाची गोळी मिळायची आपल्याला. हा, अगदी तसा वास येतो प्रेक्षक. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कमळाचा सुगंध असा आहे. क्या बात आहे, वा वा वा. सो हे खूप प्रेक्षक शिकण्यासारखं आहे, समजून घेण्यासारखं आहे. भारतीय खाद्य संस्कृती, भारतीय शेती संस्कृती, भारतीय पोशाख संस्कृती, हे सगळंच कौतुकास्पद आहे. आम्ही शेती, माती, नाविन्यपूर्ण गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज आम्ही पुण्यात असताना सरांकडे आम्हाला माहिती मिळाली. खरं तर यांच्यापासून आमच्या एका मित्राने एक फुल खरेदी, म्हणजे रोप खरेदी केलं होतं आणि ते मला म्हणाले की ते 200 पेक्षा जास्त कमळांच्या जाती आहेत. म्हटलं आपण भेट देऊ, माहिती घेऊ. सरांनी पटकन आम्हाला होकार दिला, त्याबद्दल शेळके सरांचे खूप खूप मनपूर्वक आभार. आणि सगळ्या गोष्टी जातीने लक्ष घालून पाहतात. एखादी व्यक्ती नवीन आली तर त्यांना 10 वेळा विचारतात की तुम्ही किती साईजमध्ये लावणार आहे, कसं लावणार आहे, काय लावणार आहे. हे सगळं करण्याचा उद्देश की ते रोप व्यवस्थित वाढावं, लोकांना रिझल्ट चांगला यावा. सो तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही वेळ दिला असाल त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी 10 वेळा सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.